प्रोप्रायटर गोवर्धन क्षीरसागर यांचे आर के ज्वेलर्स, पंढरपुरातील तुमच्या पसंतीचे ज्वेलर्स आर के ज्वेलर्स। आता सोन्या चांदीची खरेदी फक्त आर के ज्वेलर्स मध्येच। आर के ज्वेलर्स, हॉटेल शामियाना शेजारी, स्टेशन रोड, पंढरपूर। संपर्क 73 78 98 48 66। असं आहे की त्यांनी जे गांधीजीचे विचार आहेत ते विचार अंमलात आणलेच आणि कृती देखील आणलेले, आणि त्याचबरोबर त्यांनी आपले विचार सर्वांपर्यंत पोचले पाहिजेत हा दृष्टिकोन समोर ठेवला, जवळ ठेवला, आणि त्यांचाच वारसा हे आडवळकर कुटुंबीय चालवत आहेत। आणि याचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही फक्त पतंजली योग समिती असं करतो की आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करतो, परंतु यांनी आरोग्याच्या पुढे जाऊन आपल्या मनातले जे विचार आहेत ते देखील सुधारण्याचा प्रयत्न करतात। असे हे आडवळकर कुटुंबीय यांना आम्ही फक्त साथ देतो, पतंजली योग समिती। आणि आजचा हा कार्यक्रम घडवून आणला याबद्दल या कुटुंबियाला मी या ठिकाणी ही देतो, धन्यवाद देतो। आणि आजच्या पाहुण्यांची ओळखीसाठी माझ्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। तर आजचे हे जे पाहुणे आहेत आदरणीय पिसे साहेब, सुरेंद्र पिसे साहेब, काल आम्ही त्यांच्याकडे सहज याच्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी लगेचच आम्हाला कुठल्याही क्षणाचा विलंब न करता होकार दिला। तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आदरणीय पिसे साहेब पंचायत समितीचे गट विस्तार अधिकारी आहेत। त्यानंतर दुसरे जे पाहुणे आहेत ते पवार सर, हे पतंजली योग समितीशी जोडलेले आहेत। त्यांनी देखील पतंजलीचा वारसा चालू ठेवलेला आहे। आमच्या कुठल्याही कार्यक्रमात ते हजर असतात आणि कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना बोलवलं तर ते त्या ठिकाणी येतात। आणि त्यानंतर तिसरे जे पाहुणे आहेत आणि ते म्हणजे निंबाळकर आपलं बेंगलोरकर साहेब, तर ते कुटुंबीय जे आहेत आडवळकर कुटुंबीय यांचे ते स्नेह आहेत। आदरणीय तुमचे आपले आडवळकर काका, त्याचबरोबर मिलिंद आडवळकर हे त्यांचे स्नेह आहेत। त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचं आडवळकर कुटुंबीय आणि पतंजली योग समिती यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। आणि यानंतर या सर्वांचं परत एकदा आडवळकर कुटुंबीय आणि पतंजली योग समिती यांच्या वतीनं स्वागत करून मी माझं 2 शब्द या ठिकाणी मनोगत संपवतो। आलेल्या अतिथींचा योग्य सन्मान करणं ही आपली संस्कृती। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचा सन्मान आदरणीय पिसे साहेब यांचा सन्मान श्री आडवळकर सर यांनी करावा असे मी त्यांना नम्र विनंती करतो आणि पिसे साहेबांनी त्याचा स्वीकार करावा। त्याचप्रमाणे आपले आणि सन्माननीय अतिथी आदरणीय पवारसाहेब यांचा सन्मान श्री सुतार सर, पंढरपूर तालुका या ठिकाणी पतंजली अध्यक्ष यांनी करावा। याचप्रमाणे या ठिकाणी आणखी उपस्थित असणारे बेंगलोरकर उद्योजक यांचा सन्मान डोरावत सर मिटकॉन हे करतील। धन्यवाद सर। यानंतर आजच्या या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता मी आदरणीय डोरावत सर मिटकॉन यांना मी आमंत्रित करत आहे।
नमस्कार. आदरणीय पीसी सर, राजेश क्षीरसागर सर, पवार सर आणि बेंगलोरकर साहेब आणि आडवळकर कुटुंबीय या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक सांगायचं आहे की अतिशय चांगल्या तऱ्हेनं असे आपल्या पूर्वजांचे जे काही ऋण आहे ते फेडण्याचा एक छोटासा काळ होईना, पण हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो अशा तऱ्हेनं आपण सगळ्यांनीच मिळून हा उपक्रम चालू ठेवला पाहिजे. वर्षानुवर्ष असे जे काही उपक्रम असतात यातूनच पुढल्या पिढीला यातर्फे अशा प्रोग्रामतर्फे एक हे मिळतं असं म्हणूया. बोलून माझं भाषण संपवतो. यानंतर सत्यप्रकाश जालवळकर आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. सर्वांना जय हिंद, नमस्कार. आज 2 ऑक्टोबर आपण आपल्या जातीचे सण किंवा धर्माचे सण प्रत्येक व्यक्ती साजरा करतोय, पण देशाच्या सणाबद्दल, देश एक राखण्याबद्दल सण आपण करतोय का, हा भारतीय लोकशाहीला पडलेला एक प्रश्न आहे सद्यस्थितीला. याचीच गरज ओळखून आमचे आजोबा स्वर्गीय पुरुषोत्तम बाबूराव आडवळकर यांनी आम्हाला 10 वर्षापूर्वी एक पायंडा पाडण्यासाठी सांगितला. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि महात्मा गांधी जयंती, शास्त्रीजी जयंती हे 3 सण जे की राष्ट्रीय सण आपण म्हणतो, हे पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये आपण साजरे करायला सुरुवात करा, अशा पद्धतीनं त्यांनी एक इच्छावजा आदेश आम्हाला सोडला. त्याचंच पालन करत आमचे पिताश्री श्री सुधीरजी आडवळकर आणि त्यांचे सहकारी सुतार सर असतील, आमचे क्षीरसागर सर असतील, कवठाळकर साहेब असतील, सरडे साहेब असतील, असे सर्व, भोसले सर असतील, आता ते इथे उपस्थित नाहीत, असे देशपांडे सर, सर्व पतंजलीचे सदस्य, आमचे काही समाज बांधव, सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र येऊन हे 3 राष्ट्रीय सण साजरे करायला सुरुवात केली. याची पार्श्वभूमी अशी की बाबूराव मिस्त्री आडवळकर हे पंढरपूरच्या म्युन्सिपाल्टीचे चीफ इंजिनियर होते आणि त्या काळात बडा पेशा होता त्यांचा. शासनाची बग्गी वगैरे होती फिरायला. पंढरपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे चीफ इंजिनियर म्हणजे मोठा होता. आणि अशा परिस्थितीतच आमच्या आजोबांना, पुरुषोत्तम आडवळकरांना, त्यांनी चांगल्या कॉलेजमध्ये MA BA BTचं शिक्षण त्या काळामध्ये दिलं, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये. आणि हे शिक्षण झाल्यानंतर आजोबांनी पुण्यामध्ये असताना टिळकांना पाहिलं, सावरकरांना पाहिलं, त्यानंतर विनोबा भावे, साने गुरुजी, आणि एवढंच नाही तर साक्षात गाडगेबाबांना सुद्धा त्यांनी स्वतः पंढरपूरच्या मंदिराच्या आंदोलनामध्ये साथ दिली. हे सगळं पाहत असताना आजोबांना कुठेतरी वाटलं की आपण जगतोय हे स्वतःसाठी जगतोय, पण देशासाठी कोण जगायचं. त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली. पंढरपूरच्या तत्कालीन शाळेला, आज जे आता लोकमान्य शाळा आपण म्हणून ओळखतो, त्या शाळेला व्हिक्टोरिया जुबली म्हणून नाव होतं. त्या शाळेला भारतीय कुठलंही नाव द्यावं अशी त्यांनी एक मागणी ब्रिटिश सरकारकडे सविनय केली, व्यवस्थितपणे निवेदन वगैरे देऊन केली. इंग्लिशवर चांगला पगडा होता त्यांचा, पण ती काही मागणी ब्रिटिश सरकारनं मान्य केली नाही. हे पाहता आजोबांनी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, अहिंसक मार्गाने प्रतिकार केला. परंतु काय म्हणतात ना ते, अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तदैवच, या उक्तीप्रमाणे आणि लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या मार्गावरती गांधीजींनी सुद्धा तोच मार्ग सांगितला होता. जिथं पशुप्रमाणे व्यक्ती आहेत तिथं अहिंसाच्या मार्गाला थोडं बाजूला ठेवून आपण हिंसक मार्गाने जरी आंदोलनं केली तरी हरकत नाही. त्यावेळी आजोबांनी बॉम्ब तयार केले आणि जी व्हिक्टोरिया जुबली शाळा होती ती पेटवून दिली.
बॉम्ब तयार केलेले पंढरपूरच्याच दाळेगल्ली भागामध्ये एका तालमीमध्ये पेरून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ती कारवाई करायची होती. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी पहाटे पैलवान आले आणि तो बॉम्ब फुटला. अर्थातच संशयाची सुई प्रथमतः रेल्वेचा वाडा होता. तिथं ब्रिटिश सरकारचे पोलीस आमच्या आजोबांना पकडण्यासाठी आले. पकडलं आणि कोर्टात सादर केलं. कोर्टात सादर करत असताना पंजोबांना ब्रिटिश सरकारनं विनंती केली, तुम्ही ब्रिटिश सेवेमध्ये आहात, तुमचा मुलगा MA-BA झालेला आहे आणि त्या मुलाला ब्रिटिश सेवेमध्ये जॉईन करा, आम्ही त्याला प्रांतपद देतो, अशी एक कानामध्ये त्यांनी गोष्ट सांगितली पंजोबांना. आणि तीच गोष्ट पंजोबांनी आजोबांना पण सांगितली, एवढा तू उच्च शिक्षित आहेस, थोडंफार माफी मागून तू प्रांतपद घे, बाकीचे तुला सर्व गोष्टी करता येतील. परंतु कोर्टामध्ये सादर केला असताना त्या काळात त्यांचे सहकारी तात्यासाहेब डिंगरे, आपले पंढरपूरचे माजी आमदार, आणि सांगोल्याचे बापूसाहेब झपके सुद्धा होते. तिथं कोर्टामध्ये त्यांना सादर केल्यानंतर तिथं त्यांनी जोर जोरात भारत माता की जयच्या घोषणा दिल्या आणि त्याच वेळेला आजोबांना अटक करून 17 वर्षाचा तुरुंगवास झाला. आज कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं, आपल्याला 2-3 महिने घरामध्ये बसवलं नाही अक्षरशः, पण त्यांनी 17 वर्षाचा तुरुंग साधा नव्हता. दिवसभर चापकाचे फटके, त्यानंतर बर्फाच्या लादीवर नग्न अवस्थेत झोपवायचे आणि मिठाचं पाणी त्यांच्या अंगावरती चोळायचे, अशा पद्धतीची वागणूक त्यांना त्या काळात भेटली. परंतु त्यानंतर एक 5-6 वर्षातच भारत स्वतंत्र झाल्यामुळं त्यांची ती शिक्षा पुढील रद्द झाली आणि त्यांनी ते गीतेचं जे व्रत पंजोबांनी हातामध्ये दिलं होतं, अटक झाल्यानंतर तुरुंगात गेल्यानंतर पंजोबांनी त्यांना गीता हातात दिली आणि हे तरी व्रत तू आता घे आणि पूर्ण आपला जो भारतीय समाज असेल, मग हिंदू असतील मुसलमान असतील, सर्वांना आमच्या आजोबांनी घराघरामध्ये जाऊन गीता शिकवण्याचं काम केलं. आता सांगायला आनंद वाटतं, युम पठाण देखील आमच्या आजोबांचे विद्यार्थी, अपर्णाताई रामतीर्थकर सुद्धा आजोबांचेच विद्यार्थी, असे बरेच विद्यार्थी आमच्या आजोबांच्या हातून घडून गेले. आपले पंढरपूरचे कर्मयोगी सुधाकर पंत मालक हे सुद्धा आजोबांचे विद्यार्थी, अशा पद्धतीचे लोक त्यांच्या हातून घडली. असा एक दिव्य काम त्यांनी आमच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि आम्ही छोटासा दरवर्षी हा प्रयत्न करतोय. तुम्ही सर्वजण अशाच पद्धतीनं प्रत्येक वर्षी येत जावा. हा घरगुती कार्यक्रम नाही, वैयक्तिक आढळकर कुटुंबियांचा नाही, तर आपल्या भारतीयांचा सण आहे, अशी मी सर्वांच्या पुढे विनंती करतो. आणि मी काही माझं भाषण 1-2 मिनिटं बोलायचं होतं ते वाढवलं, त्याबद्दल क्षमा मागतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद. महापुरुषांचं जे चरित्र आहे आपण थोडक्यामध्ये मांडलं. महापुरुषांचं चरित्र केवळ प्रशंसनीयच नाही तर ते आचरणीय सुद्धा असतं. या बाबतीतून आपण ते सादर करून दिलं. यानंतर पुढचं मनोगत आदरणीय सुधीरजी आडवळकर, की जे आपल्या पतंजली योग समितीचा एक बहुमूल्य असं सन्माननीय व्यक्तिमत्व आहे, ज्येष्ठ योग साधक तर आहेच आणि अतिशय निस्सीम असे गीतासाधक आहेत. त्यांना मी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करतो. तत्पूर्वी त्यांनी जी आता गीता परिवार म्हणून जे आहे, तर त्या ठिकाणी त्यांना गीतेचे 18 अध्याय कंठस्थ करून जी परीक्षा दिली की शेवटची फायनल परीक्षा गीतावृत्ती, तर ते आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ह्याही वयामध्ये, तर त्यांचं या ठिकाणी विशेष कौतुक आणि अभिनंदन आणि सगळ्यांसाठी एक ती अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, सगळ्यांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. तर मी आदरणीय सरदेताई आणि त्यांच्यावर असणारे साधक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा उचित सन्मान करावा. आज खरं दुग्ध शर्करा योग आहे. आज गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती आणि पुरुषोत्तम सर यांचा शताब्दी महोत्सव हे देखील मला आता समजलंय. आणि यामध्ये आपले दादा सुधीर दादा, आम्ही त्यांना सर पण म्हणतो, दादा पण म्हणतो, गीता परिवारामध्ये असल्यामुळे त्यांनी गीतावृत्ती हे या वयात पूर्ण केले. 18 अध्याय मुखोद्गत करणे, मला वाटते इट इज नॉट अ जोक, की या वयात स्मृती एवढी असावी, की बुद्धी किती आहे त्यांची, की कोणतेही श्लोक ते म्हणू शकतात. आता
या 700 श्लोक त्यांचं मुखोद्गत आहे. खरं तर मी म्हणेन की यांची ही तरुण वृत्ती आहे. वयाने ते वृद्ध असतील पण विचाराने, मनाने, बुद्धीने ते तरुण आहेत. तरुणांमध्ये तरुण म्हणजे कोण? ज्यामध्ये तपस्विता, तेजस्विता आणि तत्परता हे जे गुण आहेत तो खरा तरुण असं सांगितले आहे. आणि हे जे तिन्ही गुण मला सरांमध्ये दिसतात, म्हणून आम्हाला असं वाटलं की त्यांचा सत्कार करावा. आणि हा योग अतिशय सुंदर योग आलाय, म्हणून आमच्या वतीने आमच्याकडून थोडंसं फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करतोय. कारण त्यांचं जीवनच गीतामय झालेलं आहे. वडिलांकडून त्यांना वारसा मिळालेला आहे गीतेचा, आणि पूर्ण जीवन हे गीतामय केलं आणि पुढच्या 3ऱ्या पिढीपर्यंत ते पोहोचवत आहेत. हे त्यांचं खरंच कौतुक आहे आणि त्यांचा आदर्श आम्ही घेतोय की आम्ही 18 अध्याय मुखोद्गत करू. ही योगेश्वर चरणी आम्ही पण प्रार्थना करतोय, त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती. रोहिणीताईच्या आणि सरडेताईंच्या भावना आहेत त्या समजू शकतो, परंतु मी फार मोठं काय कर्तृत्व केलेलं नाही. वडिलांनी जे दिलं ते मी घेतलं आणि पुढे चाललं. फार मोठं यात माझं काहीच कर्तृत्व नाही. आणि आज गांधी जयंतीच्या दिवशी तुमच्या शुभेच्छा मला फार मोलाच्या आहेत. धन्यवाद. सर्व महान व्यक्ती आपण महान आहेत असं कधीच सांगत नाही, हे त्यांनी परत एकदा आपल्याला हे दाखवून दिलं. यामधून खरंच ते आमच्यासाठी खूप महान व्यक्तिमत्व आहे निश्चितच. यानंतर पतंजली योग समितीचे ज्येष्ठ साधक श्री आदरणीय डॉक्टर देशपांडे आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले अगदी गांधीमय झालेले सर्व साधक जे पतंजलीचे पण आहेत, आडवळकर घराण्यावर प्रेम करणारे असे सर्व साधक, या सर्वांना अभिवादन करून, महात्मा गांधींना अभिवादन करून मी 4 शब्द बोलतो. काही लोक श्रीमंतीला सलाम करतात, काही लोक गरिबीला गुलाम करतात. काही लोक श्रीमंतीला सलाम करतात तर काही लोक गरिबीला गुलाम करतात. पण काही देव माणसं मात्र माणुसकीला प्रणाम करतात. आणि अशा माणुसकीला प्रणाम करणाऱ्या महात्मा गांधीजींचे अनुयायी पंढरपुरात आहेत हे कळण्यासाठी आम्हाला माझं वय 43 व्हावं लागलं. खरोखर अगदी काही लोकांनाच माहिती आहे की आडवळकर परिवार गांधीजींच्या केवळ मार्गावरून नव्हे तर अगदी गांधीजींच्या हृदयामधून काम करीत आहे. त्यांचं खरंच अतिशय काम मी पाहिलंय. मी खरं तर पतंजली योग परिवारामध्ये सहभागी झालो, त्यानंतर आडवळकर काकांचा परिचय झाला. आम्हाला असं वाटायचं की आडवळकर काका महात्मा गांधीजींसारखेच आहेत असं वाटायचं, पण ते काही कालांतरानं कळलं की ते महात्मा गांधींचेच एकदम मूर्ती आहे. आता आमच्यामध्ये काही लाल बहादूर शास्त्री आहेत, काही लोकमान्य टिळक आहेत, काही आणखीन काही अगदी खूप क्रांतिकारक नेते आहेत, पण त्यांची ओळख होत नाही. परंतु गांधींची मात्र आपल्याला चांगली ओळख झाली. देवा, गळ्यामध्ये माळ द्या, हातामध्ये टाळ द्या,
गळ्यामध्ये माळ द्या, हातामध्ये टाळ द्या आणि या महात्मा गांधींच्या अनुयायाला द्यावा. असंच आणखीन खूप हुशार आणि आनंदात ठेव, हीच एक इच्छा. आणि आणखीन एक थोडंसं बोलतो. आता ज्या मॅडम 2 आल्या ना, त्यांना मात्र मी अगदी साष्टांग दंडवत घालतो. कारण आम्ही खूप प्रयत्न केला की आडवळकर काकांचा कुठंतरी छोटासा तरी सत्कार करावा. अनेक कार्यक्रमात आम्ही ते पुढे दामटाचा प्रयत्न केला, परंतु काकांनी ते कधीच होऊ दिलं नाही. ते म्हणले माझा सत्कार कधीच करायचा नाही. परंतु आज आम्हाला भाग्य लाभलं. 4 टाळ्या महात्मा गांधींच्या समोर आपल्या आडवळकर काकांसाठी वाजवण्यास मिळाल्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय गांधी. अतिशय समर्पक शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर आदरणीय अडवळकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पिछे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. तसंच व्यासपीठावरील पवार सर आणि बेंगलोरकर साहेब यांचंही स्वागत करतो. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींची जयंती. गांधीजींचे विचार समाजात रुजावे यासाठी आमच्या वडिलांनी थोडंसं आमच्यावर संस्कार केले की ह्या विचाराशिवाय सद्य परिस्थितीत तरी आपल्या जगालाही पर्याय नाही. भारतालाच नाही, आपल्या याला नाही, कुठल्या जगातल्या कुठल्याही मानव जातीच्या याला गांधी विचाराशिवाय कुठलाच पर्याय नाही. शेवटी त्याला यावं लागतं. जोपर्यंत अंगात ताकद आहे ते कलियुगाच्या प्रभावात जातो आणि शेवटी त्याला लक्षात येतं की हाच मार्ग योग्य मार्ग आहे. यासाठी आमच्या वडिलांनी जे आमच्यावर संस्कार केले त्या पद्धतीनं दरवर्षी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी झेंडावंदन आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंती हे आपल्या कुटुंबात साजरे होतात. कुटुंबात म्हणण्यापेक्षा तुमच्यासाठी गांधीप्रेमी येतात आणि हा सर्वजण मिळून हा कार्यक्रम आपण साजरा करतो. तसंच आणखी एक थोडंसं माझं वडिलांनी त्याला संस्कार केलेले त्या जे वसाहतीला तो मी पुढे चालवतच आहे. परंतु आध्यात्मिक संस्काराबरोबर आपल्या शरीर रक्षणासाठी त्याच्याकडे थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे. आपलं शरीर, आपलं मनस्थिती, आपलं स्वास्थ्य चांगलं असेल तर आपण काहीतरी करू शकतो. त्यासाठी पतंजली योग समिती मार्फत काय जे आम्हाला थोडेफार योग प्राणायामाचा प्रसार करता येईल त्या पद्धतीने आम्ही करीत आहोत. आता आज आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय काळेसाहेब त्यांनाही आम्ही आमंत्रित केलं होतं. त्यांच्यापुढे मी थोडंसं एक हक्काची मागणी करणार होतो की ह्या सध्याच्या ह्या कोरोनाच्या ह्या अवघड परिस्थितीमध्ये अंतर्गत शक्ती आपली शारीरिक शक्ती जर स्ट्रॉंग असेल तर ह्याला आपण अनेक आतल्या रोगाला आपण
निश्चितपणे त्याच्यावर मात करू शकतो. तर व्हिडिओ साहेबांना मी थोडंसं असं विनंती करणार होतो आणि पिसे साहेबांनी थोडंसं त्याचा पाठपुरावा करावा अशी त्यांना विनंती करतो की ग्रामपंचायती आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत थोडंसं योग प्राणायामाचे प्रत्येक गावात शिबिर होईल अशा पद्धतीनं नियोजन केलं तर फार आपण काहीतरी तालुक्यासाठी करू शकू. आणि ह्याच्यामध्ये ह्या कोरोनाच्या काळात फारच आवश्यक आहे. याची ज्याला जाणीव झाली अशा ह्याच्यामध्ये ज्याचे अंतर्गत स्वास्थ्य चांगलं आहे तोच वाचला आहे आणि अनेकांचे चांगले या महामारीला बळी पडलेले आहेत. तर हे त्यांच्यापुढं मी मागणी करणार होतो आणि त्यानिमित्तानं पिसे साहेबांनी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी या विचाराचा थोडासा विचार करून त्याचा पाठपुरावा करायला मला मदत करावी ही त्यांना विनंती करतो. आणि अशा पद्धतीनं थोडंसं या आपल्या समाज सुधारण्यासाठी आणि ह्याच्यासाठी आपण काय करता येईल याच्यासाठी निश्चित आम्ही विचार करत राहू आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीचे राहतील. धन्यवाद. आपण सर्वांसाठी अतिशय छान अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितच अधिकारी साहेब त्याचा निश्चितपणे विचार करतील अशी आशा व्यक्त करतो. यानंतर बेंडोरकरजी सर उद्योजक यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रीय सण या पद्धतीने आपण साजरा करतो, पण त्याचं औचित्य साधून काकांचा जो सन्मान करण्यात आला त्यांनी जे, आणि या गोष्टी बऱ्याच थोडक्या जणांना आज माहीत झाल्या, पण उत्तरोत्तर काळात जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हाव्यात अशी एक माझी इच्छा आहे. आमच्याकडून त्या गोष्टी घडतच जातील. गीतेचं सार ते शिकवतात, पण ते आत्मसात करणं म्हणजे महात्मा गांधीजींचा तो संदेश आहे असं मला वाटतं. म्हणजे एक गांधीजींचंच कार्य त्यांनी पुढं चालू ठेवलं असं म्हणायला काय हरकत नाही. आपल्यात त्यांनी सांगितलेल्या ज्या बदल आहेत ते बदल आपल्यात घडवून खरोखर या राष्ट्रपित्यांना आपल्याला श्रद्धांजली अर्पित करता येते. नुसतं मनातून 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणं हे तितकंच फक्त देखाव्यापुरतं आहे, पण तुम्ही त्या गोष्टी आत्मसात करा. त्यांनी सांगितलेले बदल घडवा. ती बदल दुसऱ्यामध्ये झाले पाहिजे असं म्हणण्यापेक्षा बदल स्वतःमध्ये घडवा ही एक चालना त्यांच्यापासून घ्यायला पाहिजे. चरख्याची दोरी जशी फिरते आणि घट्ट सूत तयार होतं मऊ कापसापासून, त्या प्रकारे आपल्या मनाला हळूहळू जर तुम्ही अहिंसेची सवय लागली किंवा सत्य बोलण्याची सवय लागली तर पूर्ण जीवन सत्य आणि अहिंसामय होऊन जातं. चरख्यापासून हा संदेश घ्यायला हरकत नाही. माझी 2 शब्द मी सांगतो. धन्यवाद. सरकारचं धरण घेऊन आपलं मन आपण कसं टंकर बनवावं यांनी अगदी नुसत्या उदाहरणानुसार आपल्याला सांगितलं. धन्यवाद सर. यानंतर न्यू सातारा MBA कॉलेज माझे डायरेक्टर आदरणीय पवार सर मी यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आजचे प्रमुख पाहुणे माननीय कृषी साहेब, बेंगलोरकर साहेब आणि आमचे स्नेही काका आडवळकर आणि सर्व बंधू आणि भगिनी, मी पंढरपुरात आल्यापासून एक 6 वर्षापासून माझा आणि आडवळकर काकांचा संबंध आलेला. प्रत्येक कार्यक्रमाला ते नेहमी आग्रहानं बोलवतात, फोन करतात आणि मीही त्या कार्यक्रमाला हजर असतो. खरोखर त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक आंदोलकर यांनी जे काही कार्य केलं, देशासाठी केलं, आपल्या
संसार उद्ध्वस्त केला आणि जो काही आदर्श ठेवलेला आहे या कुटुंबापुढे तो आदर्श आजही जपला जात आहे. हे कार्य आज तिसऱ्या पिढीकडे जात आहे आणि मी प्रत्येक कार्यक्रमात पाहत असतो तिसरी पिढी सुद्धा उत्साहानं हे कार्यक्रम साजरे करण्यासाठी प्रयत्न करत असतो. ह्या कुटुंबासाठी मी विठ्ठलाला एकच प्रार्थना करीन, हे कार्य तिसरी पिढी तर चालू ठेवणारच आहे, त्यांच्या पुढचीही पिढी एक कार्यक्रम चालू ठेवावी अशी मी विठ्ठलाला प्रार्थना करतो. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, त्यांचं कार्य किती महान आहे आता हे सांगण्यापेक्षा आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या संबंधी एक कविता आहे ती थोडीशी आपल्या समोर मांडतो. एकाच दिवशी जन्मले दोन पुरुष महान, एक झाला उंच दुसरा राहिला लहान. एकाची आरती रघुपती राघव राजाराम, दुजाची प्रती जय जवान जय किसान. एकाचा स्वातंत्र्यासाठी अहिंसक सत्याग्रह, दुजाचा फक्त खऱ्यासाठी आश्वासक आग्रह. एकाला जगाने म्हटले आधुनिक बुद्ध, दुजाने शांतपणे जिंकले देशावरचे युद्ध. दोघांचे जीवन सार्वजनिक आणि मृत्यू अकस्मात, एकाची सर्वाधिकत हत्या, दुजाचा गुपचूप अपघात. एकाचा खुनी जगाला कारणासहित कळला, दुजाच्या नावाचा मुद्दाही राजकारणात गळला. एकाचे उभारले देशभर पुतळे, दुजाचे नावही क्वचितच काळे. एक आता रोज पैशाच्या सगळ्या नोटावर असतो, दुजा दरवर्षी फक्त एकदाच पेपरात फोटोमध्ये दिसतो. अशा महान व्यक्तींना आपल्या सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो. आणि आडवळकर साहेबांनी मला इथं, काकांनी मला इथं बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल आडवळकर कुटुंबाचे मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि दुसरे एक, त्यांनी भगवद्गीतेचे 18 श्लोक पाठांतरित परीक्षा उत्तीर्ण झाले, याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि धन्यवाद सर. आपल्या या भारतपुत्रांचं आपण आपल्या कवितेतून निश्चितपणे ओळख करून दिली. यानंतर आपले प्रमुख अतिथी आदरणीय पिसे साहेब, गट विस्तार अधिकारी, यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या महात्मा गांधीजींच्या 152व्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व महात्मा गांधी प्रेमी यांना मी अभिवादन करतो. त्याच सुरुवातीलाच मी सांगतो, आडळकर सर हे आमच्या पंचायत समितीला विस्ताराधिकारी म्हणून रिटायर झाले. त्यांनी प्रशासन काय हे अनुभवलेलं आहे आणि त्यांनी जी आग्रहाची मागणी केली की ही मागणी मी BDO साहेबांपर्यंत पोहोचवण्याची 100% प्रयत्न करतो. आणि त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल, आपण बसून प्रत्येक गावामध्ये योग शिबिर कसे होतील आणि ते शासनाच्या मार्फत कसे जोडता येतील, यासाठी आपण, तुम्हाला पण प्रशासनाचा अनुभव आहे, तर आपण बसून हे कार्य आपण पूर्ण करू, हे मी 100% ग्वाही देतो. तर आडवळकर कुटुंबीय हे राष्ट्रीय सण साजरे करतात, याबद्दल मला खूप अभिमान आहे. कारण माझे आजोबा सुद्धा स्वातंत्र्य सेनानी होते. ते 3.5 वर्ष तुरुंगवास भोगला होता. ज्यावेळेस आपले सोलापूर जिल्ह्याचे 4 हुतात्मे त्यांच्या काळात
माझे आजोबा सुद्धा सक्रिय होते. आणि ज्यावेळेस पूर्वी आपलं सोलापूरला जे तुळजापूर वेश म्हणून आहे तिथे सिंधीचं बन होतं आणि त्यावेळेस सिंधीचे झाडं तोडण्यास इंग्रज सरकार मज्जाव करत होते, म्हणजे बंदीच होती. तर त्या आजोबांनी याच्या 4 हुतात्म्यांच्या ह्याच्या खाली तर ते सिंधीची झाडे तोडून स्वतःला अटक करून घेतली. आणि सगळ्यात सोलापूर जिल्ह्याचा इतिहास सांगायचा झाला तर पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा 3 दिवस स्वातंत्र्य सोलापूर जिल्ह्याने उपभोगलेलं आहे. तर हे आपल्या तरुण पिढीला माहीत पाहिजे. तर असे हे कार्यक्रम, राष्ट्रीय सण जर साजरे केले तरच भविष्यात पुढच्या पिढीला माहीत होत नाही. नाहीतर कोण काय केलं, देशासाठी किती जण बलिदान दिलं या माहीतच तरुण पिढीला माहीत होतं. तरुण पिढीला काय बघा, हा सलमान खान कोण आहे, आमिर खान कोण आहे, या अशी तरुण पिढी सध्या मोबाईलमध्ये गुंतलेली आहे. पण महात्मा गांधीजींचे चरित्र, लालबहादूर शास्त्रीजींचे चरित्र, त्यांनी देशासाठी काय त्याग केला हे अशा कार्यक्रमामधून आपल्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील. तर असेच कार्यक्रम होत जावे. आणखीन एक मला आज न आवडलेली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही कोर्टामध्ये आता 75वा आपला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे, शासनाच्या स्तरावर ज्यावेळेस आम्हाला परिपत्रक आलं की 75वा हे स्वातंत्र्य दिन आहे, तर मोठ्या प्रमाणात आपल्याला 15 दिवस हा साजरा करायचा आहे. तर कोर्टामध्ये काल आम्ही मीटिंग बोलवली होती, त्या संदर्भात आम्ही गेलो होतो. तर कार्यक्रम उद्या आज सकाळी करायचा होता. तर कार्यक्रम कुठून सुरुवात करायची, तर आपल्या पंढरपूर शहरामध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा नाही ही खूप गोष्ट म्हणजे खूप खटकण्यासारखी. ज्या व्यक्तीने आपलं सर्व जीवन देशासाठी अर्पित केलं त्याचा पुतळा आपल्या पंढरपूर तालुक्यात म्हणजे पंढरपूर शहरामध्ये नाही किंवा मोठी खंत होती. तर मी आपल्या सर्वांना जे गांधीप्रेमी आहेत, जे अहिंसेचा वारसा पुढे नेणार आहेत, त्यांना मी आव्हान करतो की आपण नगरपालिकेमध्ये जाऊन किमान एका ठिकाणी गांधीजींचा पुतळा बसवावा. तर हे जर कशासाठी झालं तर सुरुवात कुठून करायची, तर शेवटी आम्ही नामदेव पायरीपासून आपल्या प्रभात फेरीला सुरुवात केली. 8:30 वाजता आपल्या जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश त्यांच्या अध्यक्षतेखाली विधी साक्षरता हा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम नमस्कार आपले मांडवे साहेब इथं आलेले आहेत. तर त्यांच्या समोरच मी एक निवेदन मांडू इच्छितो की मांडवे साहेब, आपला माझा परिचय आहेच, मी पंचायत समितीमध्ये सहाय्यक गट विकास म्हणून कार्यरत आहे सध्या. तर आज अशी एक घटना झाली की आपल्याला शासनाने 75वा वाढदिवस, आपला 75वा सण आहे, राष्ट्रीय सण साजरा करायचा म्हणून आपल्या शासन स्तरावर आपल्याला हे झालेले आहे, म्हणजे परिपत्रक काढलेलं त्या प्रमाणात आम्ही हे करत होतो. पण ज्यावेळेस कोर्टाना पण तसेच आदेश होते हायकोर्टांचे की ह्या 15 दिवसामध्ये विधी साक्षरता कार्यक्रम घेऊन जनता कशी जनतेला आपल्या भारताचे जे कायदे आहेत ते कायद्याची माहिती होण्यासाठी हा 15वाडा सादर करायचा आहे. तर ती सुरुवात आज प्रभात फेरीपासून करायची होती, पण सुरुवात कुठून करायची असा प्रश्न सन्माननीय न्यायमूर्ती समोर होता. तर आपल्या पंढरपूर शहरामध्ये महात्मा गांधीजींचा पुतळाच नसल्यामुळे आपण त्या पुतळ्यापासून हा कार्यक्रम सुरू करू शकलो नाही. तर हा सकाळची प्रभात फेरीचा कार्यक्रम आम्ही पांडुरंगाच्या नामदेव पायरीपासून सुरुवात केली. तर मी आपल्याला आपण राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहात, तर हा विषय आपण नगरपालिकेमध्ये मांडून महात्मा गांधीजींचा पुतळा पंढरपूर शहरामध्ये कुठे बसवता येतील याच्यासाठी प्रयत्न करावा असं मी तुम्हाला विनंती करतो. तर आडवळकर कुटुंबीय हे राष्ट्रीय त्यांचा ज्या आजोबांनी जो वसा दिलेला आहे तो पुढे चालवत आहेत. तर असंच त्यांनी पुढे असेच सण साजरे करावेत, ह्याच्यापेक्षाही जास्त संख्येने लोक उपस्थित होतील असे मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. या ठिकाणी आडवळकर कुटुंबांच्या इथं चालू असलेला जो गांधी जयंती उत्सव आहे
तर या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले आदरणीय जाकीरजी शेख जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा ग्रामीण यांचा सन्मान सत्यप्रकाश आडवळकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मांडवे साहेब पंढरपूर तालुका राष्ट्रवादी यांचा सन्मान साईप्रसाद आडवळकर करतील. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मी मांडवे साहेबांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करावं. आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती, त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री आणि ह्या सर्वांच्या क्रांती अहिंसावादी क्रांती विचारांवर आम्हाला मार्गदर्शन करणारे आपले स्वातंत्र्य सैनिक आडवळकर गुरुजी यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. आणि काही वेळा आम्ही गीता पटणाला पण साईबरोबर इथे यायचो. त्यांचा हा जो विचारांचा आणि आचारांचा जो वारसा आहे, आज मी गेली अनेक वर्ष इथं, तुम्ही मला तुमचा मुलगा आणि एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून या कार्यक्रमाला इथं बोलवता. आम्हीही न चुकता इथं येतो, कारण हे आपलं आद्य कर्तव्य समजून आम्ही इथं येतो. जरी साईनं किंवा बहिणी नाही बोलवलं तरी मला वाटतं मी आजपर्यंत आपल्या इथल्या काही गांधी जयंतीचा कार्यक्रम कधी चुकलो नाही. आणि इथून पुढेही ज्या ज्या वेळी मला शक्य आहे त्या त्यावेळी मी कधीही हा कार्यक्रम, जो अहिंसेच्या मार्गावर आणि समानतेच्या मार्गाने चाललेला हा जो कार्यक्रम आहे, तो मी कधीही चुकू देणार नाही. त्याच पद्धतीनं व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, माझे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि माझ्या माता भगिनी, आपण सर्वजण इथं कार्यक्रमाला आलात आणि आम्हाला नेहमीप्रमाणे आडवळकर कुटुंबीय, आमचे मित्र साई, त्यांचे बंधू, आमच्या काकू असतील, काका असतील, आम्हाला बोलवतात आणि आम्हाला बोलण्याची ही संधी देतात, आमचा मान सन्मान करतात. खरंच आजच्या काळामध्ये आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार, मला वाटतं मी मागच्या वर्षीही काही 2 गोष्टी बोललो होतो की ह्या विचारांची किती गरज आहे हे आत्ताच्या चाललेल्या भारत देशातल्या राजकारणावरून किंवा सुडाच्या राजकारणावरून आपल्याला कळतंय की हा जो मानवतेचा, समानतेचा, समतेचा संदेश देण्याचं काम राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केलं. जगातल्या सर्व देशांना ते मान्य झालं. अनेक देशामध्ये युनिव्हर्सिटीमधून त्यांचा अभ्यासक्रमामधून त्यांची ह्या कार्याची दखल घेऊन अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं. ह्या मार्गावरती आज माझ्या सर्व युवकांना, माझ्या भगिनींना माझी अशी आपल्या माध्यमातून विनंती राहील की जग हे प्रेमानं जिंकता येतं, अहिंसेनं जिंकता येतं. हिंसा ही 1-2 घटकेची असते, परंतु त्याचे परिणाम आपल्याला मरेपर्यंत दूरगामी भोगावे लागतात. पण प्रेमानं एक शब्द जरी आपण बोललो, मला कितीतरी वेळा अनुभव आलाय. माझा स्वभाव तसं बघायला गेलं तर खूप तापट, साईला किंवा काकांना माहित आहे, आम्हाला ज्यावेळी गुरुजी भगवद्गीता पटनामध्ये शिकवायचे, मला वाटतं थोडा एक कणभर फरक पडला असेल फार तर अजून पण, म्हणजे तर ह्या विचारांमुळे पण ते कणभर जे काही गुरुजींनी दिलं आणि मी घेतलं, त्याच्यावरती मला वाटतं माझी जी आज 10-15 वर्षातली काही माझी वाटचाल आहे, तेवढ्या कणभर जे मी काही घेतलंय त्याच्यावरती मला कुठंतरी 4 माणसात किंवा अशा आपण घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये मला बोलवलं जातंय. तर त्या कणभर विचारांचा हा वारसा आहे. आणि त्या कणभर विचारांनी जे मला काही घडवलं किंवा जे काही मी घडतोय, मी काय परिपूर्ण नाही आहे, मी अजून चालतोय, पण ह्या विचारांची खरंच गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या वर्षीही
विनंती केली होती की हा जो गांधीजींच्या आचारांचा आणि विचारांचा वारसा आडवळकर गुरुजींच्या आणि कुटुंबियांच्या वतीनं चालवला जातोय, मला वाटतंय ह्या विचारांचा वारसा आपण केडर बेस्ट टाईप जर शक्य असेल तर दररोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असं जर आपण ह्या विचारांवरती चालणारी आदर्श पिढी आपण कशी निर्माण करू शकतो, भारत देश हे राष्ट्र कसं घडवू शकतो, हे जर आपण करू शकलात आणि त्यात आमचं कुठेही योगदान लागलं, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही सदैव ह्या विचारांच्या बरोबर असू. त्याचबरोबर आता आपल्या काकांनी सांगितलं की आपल्या पंढरपूरमध्ये कुठंही गांधीजींचा खरं तर पुतळा नाही, ही आपलं शोकांतिका आहे. गेल्या 75 वर्षाच्या कामामध्ये हे कुणीही पंढरपूरमध्ये काही नाही. आज 2 ऑक्टोबर गांधीजींची जयंती आहे आणि आम्ही सर्व पक्षाच्या लोकांनी गांधीजींच्या कार्यक्रमामध्ये असं आमची इच्छा व्यक्त केली की पंढरपूरमध्ये कुठेही म्हणजे पॅक बंदिस्त असेल किंवा आमची अशी मागणी होती की गांधीजींचा पुतळा बसवावा अशी आमची विनंती होती. पण तसं मी लेखी पत्रही आपल्याला देतो, परंतु तसं आपल्या अनुषंगाने त्याचं फॉरवर्ड होऊन कुठेही बंदिस्त जागी असावं किंवा आपण जे सुचवाल ते आपण येणाऱ्या मिटिंगला ठरावामध्ये घ्यावं अशी माझी एक नम्रतेची विनंती आहे साहेब. आपल्याला मी उद्या येतो साहेब भेटायला, पत्र पण देतो सोमवारी. ठीक आहे साहेब, ठीक आहे, थँक्यू. काकांनी सांगितल्याप्रमाणे खरंच गांधीजींचा पुतळा पंढरपूरमध्ये पाहिजे, त्या गोष्टीचा पाठपुरावा इथून पुढे मी साई आणि आपण सगळेजण आपण करूया. मी आता नगर परिषदेचे सीओ अरविंद माळी साहेबांना फोन लावला होता आणि येणाऱ्या मिटिंगच्या ठरावामध्ये सोमवारी मी पहिल्यांदा माझं तर पत्र देतोय, सगळ्या पक्षांचीही पत्र त्याला संघटनांची गोळा करतो आणि ते देऊन येणाऱ्या मिटिंगच्या ठरावामध्ये आपण गांधीजींचा पुतळ्याचा ठराव पास करून घेऊया आणि मग जागा किंवा कुठं बसवायचं हे जेवढं लवकर आपल्याला फॉलोअप घेता येईल आपण त्याचा घेऊया. आपण मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आणि आपल्या सर्व परिवाराचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादांची ओळख म्हणजे प्रॅक्टिकल काम, बोलणं कमी आणि काम जास्त. आम्ही गेले 15 वर्ष जवळपास पाहतोय एक शेतकरी पुत्र कसा झगडतोय आणि ह्या प्रस्थापितांच्या विरुद्ध कसं दंड थोपटून उभा राहतोय. आणि एवढं करत असताना गांधीजींचे विचार खऱ्या अर्थानं साकारण्याचं काम संदीप दादा मांडवे करत आहेत. हे मला आवर्जून उल्लेख का करावा असं वाटतोय, कारण बऱ्याच वेळेला आदरणीय अजितदादा असतील किंवा रोहितदादा असतील, पवार साहेब असतील, यांच्या अत्यंत निकटवर्ती आहे संदीप दादा म्हणजे. आणि पंढरपूर म्हणजे संदीप दादा, चळवळीतले कार्यकर्ते. एवढं सगळं असून सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही जिल्ह्याचे नेते वगैरे असं काही म्हणलं तसं नाही, मी कार्यकर्ता असं आवर्जून सांगणारे आमचे दादा. आणि अशी त्यांची ओळख आणि त्यांनी आता आपल्याला समोरच पारदर्शक कारभार काय असतो समोर दाखवून दिलं आणि स्वतः ते ह्यामध्ये उडी घेऊन आपण सर्वजण युवक मंडळी असतील, ज्येष्ठ मित्र असतील, सगळे आपले सर्वजण ह्या आदरणीय सरांच्या मागणीला आपण पाठपुरावा करूयात आणि लवकरात लवकर महात्मा गांधीजींचा पुतळा तर उभा करूयातच, परंतु जे आपण महाराष्ट्राला म्हणतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत. पुत्र हे 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे वंशाचे रक्ताचे आणि दुसरे म्हणजे बुद्धीचे, त्यांच्या विचारांचे. तर महात्मा गांधीजींच्या विचारांचे पुत्र निर्माण करण्याचं कार्य आदरणीय संदीप दादा असतील, सर असतील किंवा सर्व ज्येष्ठ मंडळी असतील यांच्या सहभागानं आपण इथून पुढे करूयात, एवढं बोलतो. आणि यापुढं आदरणीय शेख सरांना मी विनंती करतो त्यांनी आपले शब्द मार्गदर्शनपर व्यक्त करावेत. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना मी विनम्र अभिवादन करतो व मी थोडासा जमिनीवर केंद्रबेदचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं मी राजकीय काही बोलत नाही. सगळ्यात पहिल्यांदा पुढाऱ्यांचे कार्यक्रम, पुढाऱ्यांच्या जयंत्या कुठं पण साजऱ्या केल्या जातात. द ग्रेट म्हणून मी त्यांना पण अभिनंदन, आडवळकर कुटुंबियांना सलाम ठोकतो, कारण
की त्यांनी ह्या दिवसात हा विचार जोपासत स्वतःच्या घरी त्यांची जयंती सणासारखी, म्हणजे माझ्या महिला भगिनी आहेत, बांधव आहेत, ह्यांना घरासारखं समजून बसवून सणासारखा हा जयंती उत्सव सादर करतात. त्याबद्दल खरंच त्यांच्या कामाला मी सॅल्यूट करतो. कारण राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस, रक्तदान शिबिर, खाऊ वाटप मोठ्या प्रमाणात होतात. हौशे गौशे कार्यकर्ते फार गोळा होतात आणि आपण जी इच्छा व्यक्त केली होती की बाबा आपले राष्ट्रपित्यांचा पंढरपूर शहरात पुतळा असावा, माझे मित्र सेम वर्णन केलं साईजींनी की बाबा लढवा या कार्यकर्ता, त्यांनी त्याचा पाठपुरावाची सुरुवात केली आणि ते पार नक्की पाडतील असा माझा आत्मिक विश्वास आहे. कारण काही लोक कार्यक्रमापुरतं आश्वासन देतात, गोड गोड बोलतात, उठून जातात. तुम्ही तुमच्या घरला, मी माझ्या घरला, ही थोडीशी पद्धत आहे. पण मला त्यांच्या बाबतीत म्हणजे विशिष्ट अशी खात्री आहे की पाठपुराव्याच्या बाबतीत त्यांनी खरंच कष्ट घेतात आणि आपण लवकरच म्हणजे छोट्या स्वरूपात असो मोठ्या स्वरूपात असो, शेवटी कसं नगरपालिकेनं ती रचना, ते आर्किटेक्टनं दिलेला तो प्रस्ताव मान्य करणं, जागेचा प्रस्ताव मान्य करणं, कायदेशीर बाबी पण आहेत त्यातल्या, त्या पूर्ण करत पंढरपुरात लवकरच राष्ट्रपिताजींचा पुतळा व्हावं आणि त्यात म्हणजे जसं संदीपजींचा पाठपुरावा असेल तसं डोळकर परिवारांचा ती कल्पना स्वरूपात यावी आणि पंढरपुरात तो पुतळा व्हावा, त्या विचाराची थोडी देवाणघेवाण राहावी एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा डोळकर परिवारांचे विशेष आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय शेख साहेबांनी जे सांगितलं केडर बेस कार्यकर्ते, तर असे लोक प्रसिद्धी परांमुख असतात आणि आज आपण जे पाहतोय, जे काही बऱ्याच मीडियावरती आपण गोष्टी पाहतो, आंदोलनजीवी, फोटोजीवी, अमुकजीवी, तमुकजीवी, आणि यात निवेदनजीवी एक आलेत. निवेदन फक्त द्यायचं, एक फोटो काढायचा, त्याच्यानंतर कुठला पाठपुरावा नाही ना काय नाही, ते कुठं गेलं काय झालं त्यांनाही आठवत नाही. पण संदीप दादांना आम्ही पाहतोय एखादं डोक्यात विषय एक तर घेत नाहीत आणि घेतला तर त्याचा शेवटपर्यंत तडीच जाईपर्यंत ते शांत बसत नाहीत. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व संदीप दादा आणि शेख साहेब आपण दोघंही आहात. तर दोघांनाही मी पुन्हा मागणी करतो की आपण याचा पाठपुरावा नक्की करणार आहात आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये साथ देऊ. यानंतर आभार प्रदर्शनाचं काम आदरणीय सुधार सर करतील, त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज हा जो कार्यक्रम घडून आणला ते आमचे आडवळकर कुटुंबीय, त्यांचं संपूर्ण परिवार, खरं वास्तव्याचा तिसरी पिढी आहे. साईप्रसाद आहे, सत्यप्रकाश आहे, युवक कार्यकर्ते आहेत. खरोखरच त्यांचं मनावर तेवढं कार्य इतकं महान आहे की आजकाल पाठीमागच्या पिढीचं पुढच्या पिढीला चालत नाही किंवा ऐकवत नाहीत, परंतु हे आजोबाचा जो विचार आहे ते पुढे चालवत आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमाच्या पाहुणे म्हणून आदरणीय पीसी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आढळकर कुटुंबीय आणि पतंजली योग समिती यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी पवार सर, हेही आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला किंवा प्रत्येक हाकेला ओढ देतात आणि प्रत्येक क्षणाला प्रत्येक ठिकाणी हजर असतात. त्यांचेही मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर तिसरे पाहुणे आहेत बेंगलोरकर साहेब, तेही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर आजचे आणखी एक धडाडीचे कार्यकर्ते संदीपजी मांडवे साहेब, हेही दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाला हजर असतात आणि त्यांनी या ठिकाणी पीसी साहेबांनी एक त्यांना खंत व्यक्त करून दिलेली, त्या खंतीचं त्यांनी ताबडतोब लगेच प्रत्यक्षात आपल्याला हे करून दिलेलं आहे की शिवसाहेबांना फोन लावला आणि जेणेकरून त्यांनाही पटलं यांचं म्हणणं किंवा पंढरपूरमध्ये महात्मा गांधीचा पुतळा नाही, त्यांनाही पटलं, त्यांनी लगेच कार्याला सुरुवात केली. त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि शेख साहेब यांनी त्यांच्या सहकार्याला सतत साथ देतात, की असेच साथ देतील आणि
लवकरच गांधीजीचा पुतळा पंढरपूरमध्ये स्थानापन्न होईल किंवा या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी होईल आणि आपलं एक स्वप्न सर्वांचं साकार होईल. आजच्या कार्यक्रमाला आपल्या भजनी मंडळानं चांगलं सहकार्य केलेलं आहे. मगाशी आल्यानंतर एक काही ठराविक महिला मंडळ आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या भजनाचा नामघोष केलेला आहे. विठ्ठलाचं जे भजनाचं आहे ते देखील यांनी देखील आहेत. त्यांचंही मी आडवळकर कुटुंबीय आणि पतंजली यांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर की आपले जे सर्व योगप्रेमी आहेत त्याचबरोबर गांधीप्रेमी आहेत या सर्वांचे विचार ऐकून घेतले. तुमच्याशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही. तुम्ही सर्वजण असाल तर कार्यक्रम चांगला अशीच संख्या वाढत राहो. गांधीजी विचार सर्वांपर्यंत पोहोचत जावे आणि त्याचबरोबर योगाचा प्रचार आणि प्रसार हे आमचं कर्तव्य आहे. हे आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला देखील सर्व पंढरपूरवासीय असतील किंवा ग्रामीण भागात असेल त्या त्या ठिकाणी जिथे जिथे आम्हाला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. आणि योगाचं शिबिर त्याचबरोबर योगाच्या माध्यमातून योगाचा प्रचार हे करत असतो. तर तसं ते देखील घडावं असं या ठिकाणी मी नमूद करतो. आणि आजचा कार्यक्रम आपल्या शिरसागर सरांचा मी करतो. त्या ठिकाणी माडवे साहेबांनी अतिशय उपकृत केलेलं आहे. आम्हाला ते आश्वासन दिलं आम्हाला की पुतळा गांधीचा बसला पाहिजे. केवळ पुतळा म्हणजे पुतळा नसतं तर एक जिवंत विचारांचं चैतन्याचं ते प्रतीक असतं आणि त्यावरती पुढच्या पिढीचे संस्कार अवलंबून असतात. तर याकरता ते आवश्यक बाब पण असते. आता आमच्या पतंजली योग समिती आणि आडवळ कुटुंबांना अतिशय आपल्याला धन्यवाद की अतिशय तुम्ही एक महान कार्य या ठिकाणी पंढरपूरमध्ये आणि म्हणजे एक ऐतिहासिक गोष्ट म्हणून त्या ठिकाणी ती नोंद घेतली जाईल. धन्यवाद साहेब. यानंतर पसायदान आणि कार्यक्रमाची सांगता होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांचल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलिले जे अनर्व पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरू होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिदो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजयी होवावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय हिंद. वंदे. या ठिकाणी सर्वांना अल्पोपहार दिला जाईल. बर शांतीपाठ घेऊ. शांतीपाठानंतर मग अल्पोपहार घेऊ. सर्वांनी ध्यान मुद्रेमध्ये बसायचे कुठल्याही एक आसनामध्ये. शांतीपाठ घेऊया. ओम देव शांती अंतरिक्षम शांती पृथ्वी शांती आपः शांती रोषधय शांती वनस्पतय शांती विश्वदेवा शांती ब्रह्मा शांती सर्वं शांती शांतिरेवा शांती सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. ओम